भावी खासदार, केंद्रीय मंत्री, किंगमेकर, राजकारणातील वजीर, आपला माणूस अशा विविध आशयाचे बॅनर सध्या रत्नागिरीत झळकलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळं या बॅनरची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे। किरण सामंत सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी इच्छुक आहेत। त्यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील आहे। तर दुसरीकडे भाजपनं देखील उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवल्यानं नेमकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे। किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनर्सची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।